विविधांगी लेखन करणाऱ्या मंगलाताई त्यांच्या केवळ लेखनामुळे नव्हे तर लेखन विषयक, साहित्य विषयक आणि एकूणच जगण्याच्या चिंतनामुळे आपल्याला नेहमीच आवडत आलेले आहेत. मंगलाताईंकडे आज आपण विषय दिलेला आहे साहित्य क्षेत्र. सर्वांना नमस्कार. कालची जी बोलणी ऐकली त्याच्यात किरण यज्ञोपवीत यांनी जो मुद्दा मांडला तो मला सर्वात महत्वाचा वाटतो. तो असा की आज 50, 55, 60 अशा वयातल्या माणसांनी काही विजन केली तर ती अस्तित्वात येईपर्यंत पुढची पिढी कार्यरत झालेली असते. त्याच्यामुळे पुढच्या पिढीचा विचार करून आपल्याला काही सुचवता येईल का, हे जे त्यांनी म्हटलं तेच मी लक्षात ठेवलेलं आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे जरी मी पुष्कळ सिनियर असले तरी मी मुळीच इतिहासामध्ये शिरणार नाही. मला साहित्य हा विषय दिला असला तरी त्यातला थोडा भाग मी मराठी भाषेविषयी पण बोलणार आहे, कारण मी मराठी साहित्याविषयी संगीमतः बोलणार असल्यामुळे किंवा मी त्यातच काम करत असल्यामुळे मला त्याचं महत्त्व वाटतं. माझा भाषेविषयीचा पहिला मुद्दा असा आहे की वृत्तपत्र आणि वृत्तपत्र सृष्टीची आज झालेली दयनीय अवस्था हे सगळं बघता आपल्याला साहित्याची बीजभूमी म्हणून वृत्तपत्रांकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांना, मुलांना वृत्तपत्र वाचायला कसं उद्युक्त करता येईल. कोविडने अनेक गोष्टी गेल्या पण त्या बराबर परत आल्या. वृत्तपत्र नाही परत आली, ती जी गेली ती गेलीच मोठ्या प्रमाणावर. आणि मला नेहमी असं वाटतं की दारात पडलेला पेपर हा 5व्या-6व्या वर्षापासून मुलाला जे शिकवतो, जी भाषा शिकवतो, जो समाज शिकवतो, तो अन्य कोणीही शिकवू शकत नाही. त्यामुळे माझा पहिला मुद्दा असा आहे की वृत्तपत्रांच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज ह्या आज खूप उच्चभ्रू दर्जाच्या होत्या. कोणातरी मोठ्या गायकांची गाणी असतात, चित्रपट विषयक असतात, ते उलट व्हायला पाहिजे, तळागाळातून व्हायला पाहिजे. म्हणून मी असं सुचवेन की म्युन्सिपाल्टीच्या एकेका प्रभागामध्ये एकेका रंगाच्या शिधापत्रिका धारकांना विशिष्ट काळ वृत्तपत्र मोफत वाटण्याची काही व्यवस्था करावी. वृत्तपत्रांना हे अशक्य आहे असं मला वाटत नाही, कारण 1 रुपया किमतीने जेव्हा ते विकतात तेव्हा ती नोशनल व्हॅल्यूच असते जवळजवळ. तर हे त्यांनी करावं असं मला वाटतं. हे प्रमोशन त्यांना सर्वात जास्त उपयोगी पडेल अशी मला शक्यता दिसते. दुसरं माझं म्हणणं असं आहे की शाळांमध्ये, अनेक शाळात हे आहे पण जिथे नाही तिथे शाळेत मुलांनी प्रवेश करताच डिस्प्ले बोर्डवर त्यांना वृत्तपत्र ठराविक 2-3 दिसावी. त्यातल्या काही महत्वाच्या बातम्या असतील तर ती पानं उघडून ती लावली जावी. आणि मग पुढे आठवडा अखेर म्हणा, शाळेच्या सोयीनी म्हणा, पण मुलांनी कोणी काय वाचलं आणि ज्यांनी जास्त वाचलं असेल त्याचं काहीतरी कौतुक, लाड असं करणं हे शक्य असेल तर करावं. तिसरी माझी सूचना आपल्याला कदाचित विनोदी वाटेल, पण मला खरंच असं वाटतं की सर्व क्लिनिक्स, दवाखाने, हॉस्पिटल्स यांच्याकडे गेल्या आठवड्याचे साप्ताहिक ठेवावे. गेल्या वर्षाचे, 5 वर्षापूर्वीचे वगैरे अशी का ठेवतात हे मला कळलेलं नाहीये. आणि त्यांच्या एकूण स्केल ऑफ ऑपरेशनला ताजं साप्ताहिक घेणं अजिबातच अशक्य नाहीये. पण तो एक विलक्षण दुर्लक्षित असा भाग आहे. आणि मग तिथे वेटिंगच्या पिरियडमध्ये तासनतास माणसं 2-4 वर्षापूर्वीचा पेपर वगैरे बघत असतात. ज्याप्रमाणे मुलांसाठी मुलांच्या दवाखान्यांमध्ये खेळणी ठेवतात तसे प्रौढांसाठी ताजी वृत्तपत्र, ताज्या बातम्या, ताजी साप्ताहिक ही त्यांनी ठेवावी. आणि मग त्या शॉप ऍक्टच्या किंवा तत्सम इन्स्पेक्शनच्या वेळी दिशा इतर गोष्टी तपासल्या जातात. टॉयलेट आहे का, हवा आहे का, भूक आहे का, तसं हेही तपासायला काही हरकत नाही. आणखी माझी एक सूचना अशी आहे की मेट्रो स्टेशनवरती खूप डिस्प्ले बोर्ड्स आहेत. खाली पेपर देतात ते तर माहीतच आहे, पण डिस्प्ले बोर्ड्स आहेत, अनेक मोठ्या मोठ्या उद्योगांचे आहेत. त्या बोर्ड्सवरती आळीपाळीने एकेका वृत्तपत्राचं काही मुख्य पान म्हणा, संपादकीय म्हणा, ह्याचा तुकडा जर दाखवत राहिलो तर नाईलाजाने का होईना लोक वाचतील. आवडीने पहिल्या दिवशी नाही वाचणार हे मला कळतंय, पण ती नाईलाजाने का होईना त्यांच्या नजरेखालून ती जातील आणि ती कदाचित त्याच्याकडे वळण्याची थोडी तरी शक्यता. ते जर पेपरपर्यंत येत नाही तर पेपरनी त्यांच्यापर्यंत कसं जावं. फ्लेक्स वरती अत्यंत अशुद्ध मराठीमध्ये आपण ठिकठिकाणी लिहितो आहोत. ती लावताना कुणीच का त्याचं काही करत नाही. अशुद्ध मराठीतली फ्लेक्स, रस्त्याच्या पाट्या अशुद्ध आहेत, अनेक ठिकाणी ते दिसतं. त्यावरही काहीतरी अंकुश आणणं हे सहज शक्य आहे.
या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने पॉलिटिकल विलच्या आहेत. ह्याला फार पैसा लागतो असं नाही. एक शेवटची भाषेविषयीची सूचना अशी आहे की लिफ्ट्समध्ये आता पुण्यात 12, 14, 15 मजली खूप इमारती आहेत आणि त्यात ज्या लिफ्ट्स आहेत त्याच्यात एक ती गतानुगती इंग्रजी ट्यून्स वाजत असतात. काही ठिकाणी प्रयत्नपूर्वक मराठी गाणी लावली आहेत ते मला माहीत आहे, पण सगळीकडे तसं नाही आहे. त्याच्यामुळे लिफ्टचं जे म्युझिक आहे ती चांगली मराठी नाट्यसंगीत का असू नये. आता 3 मिनिटं 4 मिनिटं एवढा वेळ पण लागू शकतो, एका मजल्याला नसेल पण अनेक मजल्यांना. त्यामुळे लिफ्टमध्ये मराठी गीत मराठी गाणी ही सातत्याने लावली आणि ती कानावर पडली तर काही फायदा होईल का, हे असे काही माझे मुद्दे भाषेविषयीचे आहेत. आता साहित्याविषयीचे माझे 2-4 मुद्दे आहेत ते सांगून मी थांबेन. मला सहज मजा वाटते की पुणेरी या पुस्तकात श्रीज जोशी यांनी पुण्याची सदाशिव पेठ हिचं नाव साहित्यिक पेठ असं केलेलं आहे आणि त्याच्या लेखाचं शीर्षक पण आहे त्या. तर साहित्यिक पेठ किंवा साहित्यिक गावामध्ये आपण जर राहतो आहोत तर काल जो ओझरता मुद्दा आला कला संकुल करावी, त्याच्याविषयी माझं असं म्हणणं आहे की पुण्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांच्या एकेका मध्यवर्ती ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू करावं. यासाठी इमारती बांधण्याचा खर्च अजिबात करू नये ही मूळ सूचना आहे. हे मला न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 वर पुस्तक लिहिताना मला हे खूप तीव्रपणे जाणवलं, कारण त्या पॉलिसीत ते सारखं हेच सांगतायत की इमारतींवर खर्च करू नका, खोल्यांवर खर्च करू नका. आपल्याकडे शिक्षण संस्थांमध्ये, सरकारी कचेऱ्यांमध्ये खूप जागा पडून आहे जी वापरली जात नाहीये हव्या त्या प्रमाणामध्ये, तर त्या जागांचा चांगला उपयोग करा. त्यांनी ते पुढे खूप ताणलं आहे की प्रत्येक शाळेला ग्राउंड का पाहिजे, एका एरियातल्या 4 शाळांना एक ग्राउंड का नसावं, एक प्रयोगशाळा का नसावी, ह्याचे कदाचित व्यावहारिक मुद्दे येतील. पण ह्या कला संकुलाच्या बद्दल मला असं वाटतं की पुण्याच्या 4 दिशांना 4 मध्यवर्ती ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारावी. तिथे साधारण 100 लोकांना बसता येईल अशी काहीतरी व्यवस्था करावी. ही केंद्र चालवायला मात्र खाजगी संस्थांना द्यावी. त्याचं कारण असं की सरकारी अधिकाऱ्यांची विजन हा एक वेगळा भाग आहे, पण त्यांच्या बदल्याही होत असतात, त्यांचं सातत्य नसतं, त्यांना त्या गावात कोण काय करतंय हे माहीत असण्याची शक्यता नसते आणि शेवटी ते कळत नकळत कुठल्या तरी गटालाच हाताशी धरतात. त्यापेक्षा जे हौशी गट आहेत त्यांना शासन आणि म्युन्सिपाल्टीनी नियमित काही दरमहा मानधन देऊन तुम्ही या जागी 4 कार्यक्रम महिन्याचे करा आणि मग त्याला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर देऊ, असा काहीतरी प्रयत्न करता येईल का असं मला म्हणायचं आहे. याच्या पुढचा माझा मुद्दा असा आहे की हे जे बांधू नका, खर्च करू नका, भांडवली खर्चानेच थकू नका. नाही तर भांडवली खर्चातच माणसं इतकी टेकीला येतात की मग पुढे काहीच त्यांच्या हातून होत नाही. ह्याला आणखी एक पर्याय मला दिसतो तो असा की पुण्यातली अनेक देवालय, मठ, आश्रम ह्यांच्या पुष्कळ मोठमोठ्या जमिनी आहेत आणि त्या वर्षानुवर्ष पडून आहे. त्यांचा जर अशा प्रकारे व्यापारी नसलेला उपयोग करायचा ठरवला, आपण तिथे विक्री नको करूया, पैसे नको मिळवूया, पण त्या जागांचा जर आपण वापर करायचा ठरवला, उदाहरणार्थ हे मी केवळ ह्यांनी बोलते आहे की समजा ह्या भागातलं एक असं देवालय आहे आणि त्याच्या मागची जागा आहे, तर आठवड्यातनं 1 दिवस तिथे प्रकाशन होऊ शकेल, तिथे भाषण होऊ शकेल, अशी आपण जागा देऊ शकू आणि त्याला फारसा काही खर्च येणार नाही. ती प्रकाशन संस्था ते करू शकेल, ह्याचाही विचार करायला पाहिजे. पुढचा मुद्दा माझा असा आहे की पुण्यातल्या अनेक लेखक कवींना राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे पुरस्कार मिळतात, त्याविषयी पुण्याला काही सुखदुःख नसतं. हा माझा व्यक्तिगत पण अनुभव आहे. तुम्हाला वाटत नाही का की आपल्या गावातल्या कोणातरी, कारण मी पुढे एका टप्प्यावर त्या पुरस्कारांच्या समितीवर पण गेलेली आहे, ते किती भयानक आहे हे मला जवळून माहीत आहे. खरंच दुर्मिळ योगाने एखाद्याला बक्षीस मिळतं, मग करा ना त्याचा गौरव, कुठे बिघडलं. असं म्हणू की त्याच्या कर्तृत्वाचा नाही, त्याच्या नशिबाचा गौरव केला तरी तो होऊ दे. पण अशी एक व्यक्ती आहे की जी इतरांपेक्षा काही वेगळं किंवा चांगलं काम करते आहे, हे समाजाला कसं समजणार, ह्याच्याविषयी आपण काय जागरूकता दाखवू. विशेषतः केंद्र शासनाचे जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा तो कुठल्या पेठेतला लेखक आपल्याला माहीत सुद्धा नसतं आणि अतिशय हळहळ वाटते. त्याच्यामुळे त्यांचे शासकीय किंवा निमशासकीय पद्धतीने
वेळोवेळी सत्कार व्हायला पाहिजे. 5 वर्षांनी एकदा होऊन उपयोग नाही. आणि त्याला मग मी म्हटले की संकुलं कदाचित आपल्याला उपयोगी पडतील, की त्यांनाही दर 3 महिन्यांनी काहीतरी करायचंच आहे तर ते त्याचा विचार करतील. आणखी एक माझा मुद्दा असा आहे की शासकीय किंवा निमशासकीय वाचनालयांमध्ये त्या वर्षामध्ये सर्वाधिक मागणी ज्या पुस्तकांना आली त्यांच्या लेखकांची नोंद घ्या. सर्वाधिक मागणी येते म्हणजे पुस्तक भिकार नसतं, कधी कधी असतं, कधी कधी नसतं, पण त्याचा आपण विचारच करत नाही. हे मला परदेशामध्ये माझ्या मुलाचा संसार लंडनमध्ये असल्यामुळे कधी कधी जाणं झालेलं आहे. तिथल्या 1-2 वाचनालयांमध्ये एप्रिल महिन्यात मी गेले असताना त्यांनी मला स्क्रोल दाखवला की बघा ह्या पुस्तकाला ना गेल्या वर्षात इतक्या लोकांनी मागणी केली, आता आम्ही त्याचं बोर्डवरती लावलंय की हायेस्ट बुक इन दिस इयर. आपल्याकडे असं काहीच होत नाही. त्याच्यामुळे त्या लेखकाला प्रोत्साहन मिळणे, अधिक वाचकांना ते वाचावंसं वाटणे, हे सगळे फायदे आहेत. आणि अर्थात त्या वाचनालयाची सुद्धा मागणी वाढू शकते. अशा प्रकारे सर्वाधिक मागणी असलेल्या लोकप्रिय पुस्तकांची शासकीय पातळीवर वर्षानुवर्ष नियमित नोंद घेतली जावी. काल कलाकार कट्ट्याविषयी कोणीतरी बोललेलं आहेच, तर हे कट्ट्याची जागा योग्य ठेवणं, निवडणं हे फार महत्वाचं असतं. नाहीतर चहूबाजूने अंगावर गाड्या येत आहेत, इथे कला नाही विकसित होऊ शकत. पण आपल्याकडे उद्यानांमध्ये खूप मोठमोठ्या जागा आहेत. संभाजी पार्क सारखं आजही खूप मोकळी जागा तिथे आहे. तिथे जर आपण एखादा कलाकार कट्टा किंवा लंडनच्या हाईड पार्क सारखं की एक अशी उन्मुक्त जागा आहे की तिथे जाऊन कोणीही बोलू शकतो. जोपर्यंत तो शासन विरोधी बोलत नाही तोपर्यंत त्याला परवानगी आहे. त्याच्यामुळे एक प्लॅटफॉर्म आणि एक पोलीस एवढा ठेवला की पुरे, अन्य काही करायची गरज नाही. पण लोकांना आपले विचार किंवा मतं मांडायची, कलाकारांना आपली कला मांडायची सोय असायला पाहिजे. शेवटचा माझा मुद्दा असा आहे की आज जरी आम्ही सगळे निग्रहाने मराठी लिहित असलो तरी मराठी लिहिणारी माणसं कमी होणार आहे. आणि हिंदी, इंग्रजी लिहिणारी माणसं 100% वाढणार आहेत, आजही वाढलेली आहेत. पण मला असं दिसतंय की आज तरी पुण्यामध्ये इंग्रजी, हिंदी पुस्तकांच्या छपाईची फारशी सोय नाही. अनेक मोठमोठ्या प्रकाशकांकडेही म्हणण्यासारखं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. ते म्हणतात आमच्याकडे प्रूफ रीडर नाहीये, आमच्याकडे अमुक नाहीये, तमुक नाहीये. आपल्याला ही सोय लवकरच करावीच लागणार आहे. जरी आपण कितीही मराठी प्रेमी असलो तरी आपल्या पुढच्या पिढ्या या भाषांमध्ये लिहितील. त्यांना केवळ मला पुण्यात प्रकाशक नाही म्हणून मी मुंबईला गेलो, मी दिल्लीला गेलो, ही वेळ येऊ देऊ नका. त्याला इथे कोणीतरी मिळेल असं मला बघायला पाहिजे. ह्याच्याही सगळ्याच्या बाबतीत पब्लिक पीपल पार्टनरशिपचा विचार आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारचे हे काही मुद्दे आहेत. पण ह्या सगळ्याच्या आरंभी माझ्या मते हा एक मुद्दा आहे की आपल्याला साहित्य, कला, संस्कृती याचं महत्व वाटतं का नाही. म्हणजे काल त्या मॅडम गेल्या आणि त्यांनी एकदमच आमच्या वक्त्यांनी धारेवरच धरलं, तसं धरायची काही माझी इच्छा नाहीये. त्यांना त्यांची कामं असतील हे मी समजू शकते. पण दुसऱ्या बाजूने त्या ज्या कामाला गेल्या होत्या ते काम अधिक महत्वाचं होतं आणि साहित्य संस्कृती हे तितकंसं महत्वाचं नव्हतं. हे कुणी ठरवलं, हे कसं ठरवलं, त्याच्याविषयी एक शेवटचा बहुपरिचित किस्सा आहे. काही नवीन वगैरे नाहीये, पण आपल्या सर्वांना माहित असेल की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये चर्चिल साहेब अगदी टेकीला आले होते. युद्ध लांबत गेलं आणि संरक्षणाचं बजेट संपत आलं. तेव्हा तिथला सेनानी येऊन त्यांना असं म्हणाला की साहेब, संरक्षणाचे तर पैसे संपत चालले, मग कला संस्कृती विभागाचे खूप शिल्लक आहेत, युद्धाच्या काळात काहीच झालं नाही, ते पैसे मी इथे वापरू का. त्यावर चर्चिल साहेब म्हणाले, वापरू शकता, बट देन व्हॉट आर वी फायटिंग फॉर. आपण कशासाठी झगडतो आहोत किंवा लढतो आहोत. तर आपल्याला नुसती जमीन नाही टिकवायची, आपल्याला तिच्याबरोबर हे सगळं हरित टिकवायचंय, ते टिकवायचं आहे. तर त्याचं महत्व आपल्याला कसं लोकांच्या मनावर, वाढीच्या वयाच्या मुलांवर बिंबवता येईल या दृष्टीने ह्याच्याविषयी काही करता येईल असं मला वाटतं. मनोरंजन क्षेत्राचं अतिशय मोठं योगदान करोना काळात झालेलं आहे. जेव्हा अनेक इंडस्ट्रीज बंद पडल्या तेव्हा फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री काही प्रमाणात चालली बबलमध्ये आणि त्यांनी लोकांचं मन रमवलं म्हणून लोक 1-1 वर्ष धरून शिकले.
धरू शकले हा आपला इतिहास आहे. तेव्हा हा आपण विसरूया नको आणि आपण सगळे मिळून ह्याला जमेल तेवढी मदत करूया. धन्यवाद.